एक होता माणूस आणि त्या माणसाचं नाव होतं महेश. एक होता माणूस आणि त्या माणसाचं नाव होतं महेश. त्याची बायको त्याचा मुलगा त्या एका गावात राहत होते. मग त्याची बायको रोज मडके बनवायची आणि तो महेश रोज मडके विकायला बाजारात जायचा. त्याकडे एक गाढव होतं, त्या गाढवा बसून रोज बाजारात जायचा आणि त्याच्या पोराचं नाव होतं गजानन. मग तो गजानन सारखाच त्याच्या महाग लागायचा बाजाराला जायचंय म्हणून. मग तो कसा बसा दरवर्षी दर महिन्याच्या बाजाराला त्याला कसं बस करून एकटाच जायचा. एक दिवशी त्यांनी विचार केला की आपण रातच जाऊ. मग रात्री त्यांनी गाढव खायला सोडलं. मग गाढव चरत चरत कुठंतरी गेलं. मग तो सकाळी उठला, आंघोळ फिंगोळ केली आणि त्याचं पोरग गजानन झोपलेलंच होतं. त्याला माहित होतं आपण त्याला उठवलं की त्या महाग लागन, मग पुन्हा उशीर होईल. मग त्यांनी सांगितलं बायकोला की लवकर जेवण कर. त्या बायकोने जेवण हे केलं आणि गटोडं बांधून दिलं त्यापाशी भाकरीचं. मग तो गटोडं हे घेऊन चपला घालूस तर त्याचं पोरग उठलं. मग पोरग उठलं आणि डायरेक्टच दरवाजाला आडवं राहिलं. म्हणलं मला बी यायचंय, काही होऊन द्या. मग तो म्हणला ना काय वाघ वाटात तुला खाऊन टाकेन. मग तो म्हणला मला खाऊन द्या, तुमचं काय अंग दगडाच आहे काय ते तुम्हाला खायचं नाही. मग तो म्हणला नाही तो तुला खाईन नको येऊ, वाटात कचरा हे असतो, काटे कुठे साप पिपा असते नको येऊ. मग तो म्हणला नाही तुम्ही मला भेटवण्यासाठी काही म्हणता तर मी येणारच आहे. मग तो म्हणला नकोय बाबा, गचक अंधारी येईन. तो आश्चर्यचकित झाला. म्हणला गचक अंधारी, पहिल्यांदाच नाव ऐकत होतो. मग तो म्हणला गचक अंधारी म्हणजे काय. मग तो महेश म्हणला गचक अंधारी वाघाला आणि सिंहाला सुद्धा फाडून खाऊन टाकते, लांबची लांब असते, तू नको येऊ नाही तर तुला फाडून खाईल. मग तो म्हणला नगय मग मला तुम्हीच जा. मग तो गाढव हुडकायला गेला आणि गाढव सापडना. आणि एक वाघ त्या दिवशी पाऊस चाललेला. मग एक वाघ त्या वादळामुळे चांगला झपाट्यात पावसाच्या सापडलेला. मग त्याला निवारा म्हणून सापडत त्या महेशच्याच घराच्या मागच्या भीतीला चिटकून उभा होता. मग तो सारं ऐकत होता. तो म्हणलं गचक अंधारी आपल्याला बी खाऊन टाकीन, जरा जपून राहावं लागेल. मग महेश गाढव सापडीत अख्ख्या गाव फिरला पण गाढव सापडाना. आणि लांबून बघितलं, अंधारच होता थोडा. मग लांबून बघितलं त्याने त्या घराच्या माग गाढवासारखी आकृती दिसली. मग तो गेला आणि धरले कान वाघाचे आणि बसला पाटकोई. वाघ म्हणला आयो गचक अंधारीने धरलंय बाबा मला, मी पळतोय. जी वाघ पळत सुटला ती पारतानी जंगलातच नेलं. मग तो महेश म्हणला आयला आपल्या गाढवाचे तर केस लय खरबड होते, ह्याचे मऊ कस काय लागत येतं. मग वाघ नुसता पळत सुटत होता. आता काय करू देवा मला वाची वय, गचक अंधारीने धरलंय. मग तो पळत सुटला आणि त्याला महेशला वाटलं आयला आपलं गाढव जास्त चरलं काय की ती पळायला लागले जास्त. मग तिथं पुढं वडाची पारुंबी होती आणि ते वाघ म्हणत होता गचक अंधारीने धरले, देवा मला सुटका करे गचक अंधारी सांग. मग तो म्हणला आपल्या गाढवाचा तर रंग काळसर होता आणि ह्याचा पिवळा अंगण काळे पट्टे कस काय. मग त्याने नीट पुढं वाकून बघितलं तोंड, तो वाघ होता. तो म्हणला आता कसं करू देवा वाचे वय. आणि पुढं वड्याच्या पारुंब्या लांबलेल्या होत्या. त्यांनी पारुंब्या धरल्या आणि वरी चढला चपळाईने. वाघ म्हणला सुटलाय गचक अंधारी. जी वाघ पळाली ती पुन्हा मागं वळून बघितलंच नाही. धन्यवाद.